शास्त्रोक्ती कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ज्यांनी आपल्या पराक्रमानं, शौर्यानं, दातृत्वानं आणि नेतृत्वानं आलम दुनियेला दिपवलं ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजमान्य श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज, जिच्या मुशीतून रायगडावरती 32 मन सोन्याचं सिंहासन रायगडाच्या छाताडावरती उभं राहिलं, त्या राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेब लढावं कसं आणि शेवटच्या श्वासापर्यंत मृत्यूलाही सामोरं जावं कसं, हा जयांनी मंत्र आम्हास दिला ते धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या थोर विभूतींना मी प्रथमतः नतमस्तक होऊन मानाचा मुजरा करतो. खरं तर ही एक ऐतिहासिक भूमी आहे. आज आपण वारकरी म्हणून दिंडीमध्ये सहभागी झालो आणि त्यानंतर या भूमीमध्ये येताना एक धारकरी म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. हा एक संगम या भामा आणि इंद्रायणी नदीच्या काठावरती आज झालेला मला दिसतो. खरं तर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास हा वेगळ्या पद्धतीनं रंगवला गेला, पण नंतर जसा जसा संशोधकांनी आणि अभ्यासकांनी त्याचा उलगडा करत गेला आणि मग खरे संभाजी महाराज आमच्या समोर येऊ लागले आहे. खरं तर एक विचार जर आपण केला तर वयाच्या 2 वर्षात असताना संभाजीराजे त्यांचं मातृत्व हे हरपलं गेलं होतं. म्हणजे 1657ला 14 मे 1657ला संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि 2 वर्षाचे असताना म्हणजे 5 सप्टेंबर 1659ला सईबाईंचं निधन झालेलं. म्हणजे आईचं छत्र हरपलं गेलेलं असताना हा लहानसा मोठा जिजाऊच्या सानिध्यात होत गेला. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना मा जिजाऊ साहेबांनी शिक्षण दिलं, मग एक प्रश्न आपल्या समोर निश्चित येतो की संभाजी महाराजांना या इतिहासकारांनी ज्यावेळेस पहिली समजलं गेलं त्यावेळेस जिजाऊंच्या संस्कार हे कशा पद्धतीचे झाले असतील, ते छत्रपतींवरती झाले तेच संभाजीराजांवरती झाले असणार आहे, यामध्ये शंका घेण्याचं कारण नाही. दुसरा पुरावा म्हणजे वयाच्या 9व्या वर्षी हा बालक आग्र्याच्या भेटीला औरंगजेबाबरोबर समोर उभा राहिलेला आहे. 9 वर्षाचा बालक छत्रपती शिवाजीराजांनी आपल्याबरोबर नेलेला होता आणि त्या ठिकाणी सुद्धा औरंगजेबाने काय यातना आपल्या वडिलांना दिल्या असतील हे सुद्धा उड्या डोळ्यांनी त्या ठिकाणी त्यांनी पाहिलेलं ते ना. आणि मग हे सर्व पाहत असताना, सर्व संस्कार होत असताना ज्या पद्धतीनं आमच्या समोर काही प्रश्न निर्माण होतात की संभाजी राजांवरती शिंतोडे का उडवले जातात. खरं पाहायला गेलं तर संभाजी राजांना पकडून देणारे सुद्धा आम्हीच होतो. कारण ज्यावेळेस फोंड्याचा पोर्तुगीजांवरती जे आक्रमण झालं होतं आणि इकडं लगेच चौल बंदरावरती आक्रमण झालं, म्हणून हातातोंडाशी आलेला फोंड्याचा विजय संभाजी राजांना माघारी फिरावं लागलं. कारण औरंगजेब दस्तूर खुद्द औरंगजेब शहेनशाह 6 लाखाची फौज घेऊन शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर म्हणजे 1680ला 3 एप्रिल 1680ला छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि ही बातमी औरंगजेबाला कळाल्यावरती 6 लाखाची फौज घेऊन फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य जिंकण्यासाठी आला होता. मित्रांनो, शिवाजी महाराजांचं स्वराज्य किती होतं त्याचं जर हवाई अंतर आपण जर मोजलं, फक्त सह्याद्री होता. 280 किलोमीटर नाशिक पासून तर कोल्हापूर पर्यंत हा सह्याद्री आणि 80 किलोमीटर रुंदी, एवढंच फक्त शिवाजी महाराज 7-8 जिल्ह्यांपुरतं मर्यादित स्वराज्य होतं. आणि हे जिंकण्यासाठी 6 लाखाची फौज घेऊन इसवी सन 1682ला हा औरंगजेब महाराष्ट्रावरती चालून आला आणि औरंगजेब येतो म्हटल्यावरती संभाजी राजांना हातातोंडाची आलेला विजय सोडून परत संभाजी राजांना औरंगजेबाशी तोंड देण्यासाठी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये परत यावं लागलं, कोकणातून वरती यावं. पण ते येत असताना, हे करत असताना संगमेश्वर या ठिकाणी त्या ठिकाणी एक तंटा बखेडा निर्माण झाला होता आणि तो तंटा बखेडा सोडवण्यासाठी संभाजीराजे यांनी सांगितलं, येसुबाईंना पुढे जाऊ दिलं, सैन्य पुढे जाऊ दिलं आणि मी पटकन घोड्यावरती बसून तुमच्या बरोबरीने येतो, तोपर्यंत एक न्यायनिवाडा मी करतो. आणि न्यायनिवाडा करण्यासाठी तिथल्या वाड्यामध्ये तो न्यायनिवाडा करत असताना संध्याकाळच्या वेळेस ही बातमी मुकर्रब खानाला गेली. त्यावेळेस तो कोल्हापूर प्रांतामध्ये विशाळगडाच्या पायथ्याला येऊन थांबला होता. तातडीनं तो राजापूर आणि अनस्करा जो घाट आहे त्या मार्गाने आला आणि संभाजी राजांना त्या ठिकाणी वेढा दिला आणि त्या वाड्याला वेढा देऊन संभाजी राजांना कैद केलं. खरं तर या पाठीमागे एक भूमिका आहे. संभाजीराजे असे तर ते सापडले नसते,
पण जो संभाजीराजांचा घोडा होता तो बांधलेला होता आणि बांधलेला घोडा असल्यामुळं मुकरब खानाला शंका आली, अरे हा संभाजीराजांचा घोडा आहे, याला आपण सोडून देऊ. आणि सोडून दिल्याबरोबर शेवटी आपण पाहिलं महाराणा प्रतापचा घोडा चेतक सुद्धा किती स्वाभिमानी होता, तसा संभाजी महाराजांचा घोडा सुद्धा स्वाभिमानी होता. आपल्या धन्यावरती आलेलं संकट त्याला वाटलं असेल, त्यामुळे सुटल्याबरोबर तो आपला धनी जिथे आहे तिकडे तो धावत सुटला आणि त्याच्या मागे हे मुकरब खानाची सैन्य गेलं आणि त्या वाड्याला वेढा घातला गेला आणि संभाजीराजे पकडले गेले. संभाजीराजे पकडले गेल्यानंतर किल्ले वसंतगड आहे कराडच्या जवळ. वसंतगड म्हणजे तळवीड जवळचा किल्ला. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचं ते गाव आहे. त्या बाजूला मराठ्यांची पलटण होती. ज्योत्याजी केसकरांनी सुद्धा त्या ठिकाणचा घाट अडवला, युद्ध केलं, पण त्यामध्ये ते अपयशी ठरले आणि ज्योत्याजींना त्या ठिकाणी अपयशी होऊन त्यांना माघारी फिरावं लागलं आणि संभाजीला कैद करून या ठिकाणावरून पेडगावचा जो भुईकोट किल्ला आहे भीमा नदीच्या काठावरती श्रीगोंदे तालुक्यामध्ये, त्या ठिकाणी दस्तर खुद्द औरंगजेबाच्या समोर उभं करण्यात आलं. मी जास्त त्याचा आता पसारा लावणार नाही आहे, पण उभं करण्यात आल्यानंतर औरंगजेबाने पाहिलं का 9 वर्षाचं पोरग ज्यावेळेस औरंगजेबासमोर आग्र्याच्या दरबारामध्ये उभं होतं त्यावेळेस औरंगजेब त्याला म्हणाला होता, अरे तुम्ही मल्लविद्या चांगली जाणताय, तुम्ही आमच्या एखाद्या पैलवानाबरोबर कुस्ती खेळता की काय? तर 9 वर्षाचं पोरग त्या औरंगजेबाला सुद्धा उत्तर देत गरजलं, अरे म्हणे माझ्यासारखा मल्ल तुझ्या दरबारात सापडणारच नाही, त्यामुळे तू काय माझ्याशी कुस्ती खेळणार आहे? इथंच संभाजीराजांचं पाणी चमकलं होतं आणि औरंगजेबाला ते शब्द आणि शब्द त्या लहान संभाजीराजांच्या आग्र्याच्या त्या दरबारामधले आठवले असतील. आणि ज्यावेळेस समोर उभं केलं, साखळदंडामध्ये बांधण्यात आलेलं होतं आणि औरंगजेब एकच विचारत होता, तुझ्या स्वराज्याचा जेवढा खजिना असेल तो माझ्या ताब्यात देऊन टाक. पण माझ्या वडिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं, मी असं तसं देणार नाही, कुठे काय खजिना आहे तो मी देणार नाही. औरंगजेब सारखा विचारत होता, पण शेवटी संभाजीराजे बदले नाही. औरंगजेबाने फरमान सोडलं आणि त्यांच्या पायाची नखं जी आहेत ते नखं ओढण्याचा इशारा केला. एक जण आला, पक्कड आणले आणि नखं त्यांची ओढण्यात आली. साखळदंडात असलेले संभाजीराजे उभे होते, किंचाळत होते, पण डोळ्यातून अश्रूचा थेंब नव्हता. नखं मात्र काढण्यात येत होती. बोल तुझा खजिना कुठे? मी नाही देणार, माझ्या आबासाहेबांचा खजिना मी देणार नाही कदापि. पुन्हा औरंगजेबाने सांगितलं, याच्या अंगावरची कातडी सोला. कातडी सोलण्यात आली. लाल बुंद असं ते शरीर तो औरंगजेब पाहत बसला होता. मीठ मिरची आणली, चोललेल्या देहाला ती मात्र चोळण्यात आली. अंगाची लाही झाली आमच्या छत्रपतींची, पण औरंग्याला मात्र दया येत नव्हती. बोल तुझा खजिना कुठे? बोल तुझी संपत्ती कुठे? तुझ्या गडकोट्यांच्या चाव्या दे. सारखा विचारत होता, पण संभाजी राजा मात्र नतमस्तक होत नव्हता. शेवटी औरंगजेबाने सांगितलं, देत नाही, याच्या डोळ्यामध्ये तप्त अशा सळा घाला आणि डोळे फोडा. तापलेल्या सळायांनी डोळे फोडण्यात आले, पण संभाजी राजा बदला नाही. डोळ्यामधून धूर निघाला गेला. परत औरंगजेब फरमान सोडत होता, देतो की नाही तू खजिना? नाही म्हणत असताना पुन्हा त्याच तापलेल्या सळायांनी त्याच्या सोललेल्या मांसल भागावरती आरपार त्या सळाया खोचण्यात आल्या, पण संभाजी राजा बदला नाही. शेवटी त्याच्या देहाचे त्याची मिरवणूक काढली, विटंबना केली आणि परिसरामध्ये एक सांगितलं, जर कोणी माझ्या नादी लागला तर छत्रपती सारखी तुमची अवस्था होईल. त्यामुळे कोणी या ठिकाणी औरंगजेब वरती चालून जायला तयार होत नव्हता आणि त्याची विदुषी पोशाख घालून उंटावरून त्याची मिरवणूक काढण्यात आली. आणि मिरवणूक काढण्यात आल्यानंतर आज ज्या आपण पवित्र भूमीमध्ये आहे त्या अकलूजच्या परिसरात त्याच्या देहाच्या खांडोळ्या आमच्या छत्रपतींच्या झाल्या आणि त्या झालेल्या देहाची चाळणी याच भामा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरती फेकून देण्यात आली होती. पण कोण जाणार ते गोळा करायला? आमच्या छत्रपतींवरती कोण अग्निसंस्कार करणार? लोक जनता भयभीत झाली होती. कोणी जर नाव सांगितलं तर औरंगजेब आपल्याला जिवंत सोडणार नाही, त्यामुळे कोणी जात नव्हतं. पण याच भागातली काही माणसं होती आणि ती माणसांनी पाहिलं, अरे आपल्या ज्या छत्रपतीची निर्गुण हत्या झाली. काही जण गुपचूप गेले, टोपी घेतली, पाटी घेतली आणि त्या पाटीमध्ये टोपलीमध्ये ते मांसाचे मात्र जे काही भाग होते फेकून देण्यात आलेले कोल्ह्या कुत्र्यांना खाण्यासाठी ते गोळा केले आणि गोळा करून त्या पाटीमधून ते आणल्यानंतर ते शिवले आणि शिवल्यानंतर ती डेड बॉडी तयार झाली. म्हणून या ठिकाणी सुद्धा काही आडनावाची माणसं आहेत, ती शिवले आडनावच त्यांना पडून गेलेलं आहे. आणि शिवले आणि ज्यांनी जे वेचले ते वेचले आडनावाची सुद्धा माणसं या भागामध्ये गावामध्ये राहतात.
म्हणजे अशा पद्धतीची ही एक कथा आणि त्यांनी आपल्या छत्रपतींचे अग्निसंस्कार या ठिकाणी केले आणि म्हणून धर्मासाठी आपलं प्राण सोडलं. 9 वर्षाच्या आयुष्यामध्ये छत्रपतींनी स्थापन केलेलं हे स्वराज्य 9 वर्ष औरंगजेबाच्या 6.5 लाखाच्या फौजेला तोंड देताना नाकी नऊ आणले होते आणि त्या छत्रपतींनी बापाने कमवलेलं, शिवाजी महाराजांनी कमवलेलं स्वराज्याचा 1 इंचाचाही भाग सुद्धा औरंग्याला दिला गेला नाही. औरंग्याला शेवटी मात्र मग राजाराम महाराज असतील, राणी ताराबाईनं झुंजवलं. औरंगजेब थकला आणि इसवी सन 1717 मध्ये वर हात करून म्हणाला, हे छत्रपती शिवाजी महाराज ने स्थापित किया हुआ स्वराज्य मेरे बस की बात नहीं है, अल्लाह मेरे बस की बात नहीं है. हळहळत विवळत वयाच्या 90व्या वर्षी इसवी सन 1707 ला अहमदनगर मध्ये फराबाग या ठिकाणी त्याने आपला प्राण सोडला. महाराष्ट्र जिंकायला गेलेल्या या औरंग्याला सुद्धा म्हणजे औरंगजेबाला सुद्धा इथली भूमी जिंकता आली नाही, पण महाराष्ट्राने एक भूमी त्याला दिली, ती म्हणजे 3 बाय आणि 6 फुटाचा लांबीचा खड्डा दफन करण्यासाठी खुलदाबादला दिली आणि इथं त्याला चिरनिद्रा या मराठ्यांनी सुद्धा दिलेली आहे. असा हा आमच्या छत्रपतींचा इतिहास आहे. मी थोडक्यात सांगितलेला आहे कारण आपल्याला पुढे जायचं आहे आणि प्रवास करायचा आहे. पण या भूमीमध्ये आल्यानंतर जे शौर्य कशाला म्हणतात, जी वीरश्री कशाला म्हणतात, जो अंगार कशाला म्हणतात, प्राण जाय पर वचन न जाय, या रजपूत बाण्याप्रमाणे आमच्या छत्रपतींची आज हत्या झाली. पण आज अनेक इतिहासकारांनी छत्रपतींना नावं ठेवली, ती पुसून टाकण्याचं काम महाराजांनो आपल्याला करायचं आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, अरे गीता सांगू कुणाला, तो अर्जुन आज राहिला नाही. अरे गीता सांगू कुणाला, तो अर्जुन आज राहिला नाही. शिवशाही सांगू कुणाला, तो महाराष्ट्र आज राहिला नाही. पण तुमच्यासारखे ज्यावेळेस अशा ऐतिहासिक भूमीमध्ये पाय ठेवतात आणि नतमस्तक होतात आणि मला खात्री आहे हा महाराष्ट्र तुम्ही मुरदाडांचाही होऊ देणार नाही, हा महाराष्ट्र मुरदाडांचाही होऊ देणार नाही. धन्यवाद. जय हिंद. जय छत्रपती शिवाजी महाराज